जालन्यात प्रभाग 10 मध्ये भाजपचे शक्ती प्रदर्शन, भव्य रॅलीने विरोधकांसमोर कडवे आव्हान। जालना महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक 10 मध्ये भारतीय जनता पक्षाने भाजप आपले पूर्ण बळ झोकून दिले आहे। शुक्रवारी दुपारी काढण्यात आलेल्या प्रचंड प्रचार रॅलीला नागरिकांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता भाजपच्या पॅनलने प्रचारात मोठी मुसंडी मारली असून विरोधकांच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे। या रॅलीमुळे प्रभागातील राजकीय समीकरणे बदलली असून भाजपचा वरचष्मा दिसून येत आहे। रॅलीचा मार्ग आणि जनसंपर्क। ही भव्य रॅली प्रभागातील विविध भागांतून मार्गक्रमण करत असताना सर्वत्र भाजपचा जयघोष करण्यात आला। शिष्टेकडी आणि दहेकरवाडी, कैकाडी मोहल्ला व टट्टुपुरा, मोरंडी मोहल्ला आणि माळीपुरा, मिलन चौक व बागवान मस्जिद परिसर। रॅली दरम्यान उमेदवारांनी मतदारांशी डोअर टू डोअर संवाद साधून मतदारांशी थेट नाळ जोडली। भाजपचे बॅटल 4 उमेदवार। प्रभाग 10च्या विकासाचा विडा उचललेले भाजपचे उमेदवार 1. विजय बाबूराव पवार, प्रभाग 10 अ. 2. सौ. रुक्मिणी सुभाष पवार, प्रभाग 10 ब. 3. कार्तिका मनोज इंगळे, प्रभाग 10 क. 4. शेख नईम शेख मोहम्मद, प्रभाग 10 ड. उमेदवारांचे विकासाचे व्हिजन। विजय पवार, ज्या वसाहतींमध्ये अद्याप सोयीसुविधा पोहोचल्या नाहीत तिथे रस्ते, सांडपाणी आणि पथदिव्यांची कामे युद्धपातळीवर पूर्ण करणे हेच आमचे ध्येय आहे। सुनील पवार, लाडकी बहीण योजनेचा संदर्भ देत त्यांनी महिला शक्तीचा पाठिंबा भाजपलाच असल्याचे अधोरेखित केले। शेख नईम, सबका साथ सबका विकास हा केवळ नारा नसून आमचे ध्येय आहे। रावसाहेब पाटील दानवे यांनी केलेल्या विकास कामांवर लोकांचा पूर्ण विश्वास आहे। मनोज इंगळे, प्रभागाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी संपूर्ण पॅनलला मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले। थोडक्यात या रॅलीमुळे प्रभाग 10 मध्ये भाजपची लाट दिसून येत असून विरोधकांसमोर आता मोठे निवडणूक आव्हान उभे ठाकले आहे। महिलांच्या किती प्रतिसाद आहे? आपण जर या ठिकाणी पाहिलं 2016 मध्ये माजी नगरसेविका सौ रुक्मिणीताई सुभाष पवार या निवडून आल्या होत्या। त्याचबरोबर विजय बाबूराव पवार हे देखील निवडून आले होते। ते निवडून आल्यानंतर त्यांनी प्रभागामध्ये अनेक विकास कामं केली, त्यामध्ये प्रामुख्याने महिलांसाठी। आता हा आमचा मागासवर्गीय असलेला भाग होता। या ठिकाणी गरीब वस्ती राहते मोठ्या प्रमाणामध्ये, त्यांना शौचालयाची अडचण होती। या ठिकाणी दोन्ही नगरसेवकांच्या पुढाकाराने महिलांसाठी शौचालय आम्ही या ठिकाणी जागोजागी उभारलेले आहे। त्याबद्दल आता हा जो नवीन प्रभाग आलेला आहे, आम्ही सगळ्यांच्या फिरतोय, सगळ्यांसाठी संपर्क करतोय। महिलांचा अत्यंत चांगला प्रतिसाद आम्हाला या प्रभागामध्ये, म्हणजे आमच्या जुन्या प्रभागामध्ये आणि आता नव्याने जे जोडून आलेलं आहे त्या ठिकाणी देखील आम्हाला चांगला प्रतिसाद भेटतोय। त्याचं कारण असं की हा जो नवीन परिसर आम्हाला या प्रभाग 10 मध्ये जोडून आलेला आहे, तेथील माजी नगरसेवकांनी यांनी काहीच कामे त्या ठिकाणी विकास कामे केलेली नाही आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर अत्यंत आमच्या प्रेमाने या ठिकाणी स्वागत होतंय। त्यांच्यामध्ये भारतीय जनता पार्टीला घेऊन भारतीय जनता पार्टी केंद्र राज्य शासनामार्फत जे काही महिलांसाठी योजना या ठिकाणी राबवल्या जात आहेत त्याप्रती अत्यंत चांगला सकारात्मक साथ आम्हाला या ठिकाणी भेटते। त्यामध्ये प्रमुख योजना जर असेल तर महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी सुरू केलेली लाडकी बहीण योजना। त्यानंतर आणखीन एक योजनेची घोषणा आपण काल परवा दिवशी जर पाहिलं, सीएम साहेब या ठिकाणी आले, त्यांनी एक घोषणा केली की लखपती दिदी योजना। महिलांचे जे समूह आहेत बचत गटांच्या माध्यमातून त्यांना उमेद मॉलच्या माध्यमातून अनेक महिलांना त्यांचे जे काही बचत गटाच्या माध्यमातून साहित्य आणि वेगवेगळ्या ज्यांची निर्मिती ते करतात मसाल्यांच्या पदार्थांची, उदाहरणार्थ यांचा ते कुठेतरी एक साठवणूक करून त्यांच्या मॉलमध्ये ते विक्री करणार, त्याचा थेट फायदा महिलांना या ठिकाणी भेटणार आहे। रॅली काढलेली आहे, कसा उत्स्फूर्त परिसर आहे। या प्रभाग 10 मध्ये आम्ही गेल्या 8 दिवसांत फिरत आहोत। जे लोक म्हणतात की बीजेपी जातीवादी पक्ष आहे आणि बीजेपीना आमचे नईम भाई वस्ताद यांना आमच्या सोबत तिकीट देऊन लोकांच्या तोंडावर एक तमाशा मारला की बीजेपी जातीवादी पक्ष नाही, सबका साथ सबका विकास, म्हणून त्यांना सोबत घेतलेले आम्ही विकासाच्या मुद्द्यावर या प्रभाग 10 मध्ये आम्ही उतरलेलो आहोत। आणि जे दुसरे प्रभाग आमचे वाढ जे मोठं झालेलं आहे, अगोदर 2चा होता आता 4चा झालेला आहे। या विकासाच्या मुद्द्यावर तिकडे आम्ही काम करून निवडून आल्यावर निश्चितच सर्वांना आमच्या विकासाच्या कामाचं काम बघूनच मतदान करावा अशी विनंती मी सर्व प्रभाग 10 मधल्या नागरिकांना करत आहोत। प्रभागातील नागरिकांना काही समस्या आपल्याकडे म्हणल्या असतील, प्रामुख्याने काय समस्या जाणवल्या आपल्याला? निश्चितच थोडे जे पाण्याचा प्रॉब्लेम आहे ते सध्या पाणीचे जे प्रॉब्लेम आहे 8 दिवसाचे जे येते ते आता सगळं टाकीचं त्याच्या मुद्द्यामुळे राहिलेले।
नवीन प्रभागामध्ये जे लोकांना स्वच्छतेचा प्रॉब्लेम आहे, लाईट नाही, तिथं लय लोकांना त्रास होतोय. आम्ही निश्चितपणे त्यांचे जे समस्या आहेत ते सोडू, आम्हाला मतदान करावं ही विनंती करतो. प्रभाग क्रमांक 10 मध्ये भाजपचं तुमचं पॅनल आहे. पॅनलचे पूर्ण उमेदवाराचे नाव आणि प्रभागाचा परिसर काय का? सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. माझ्या प्रभाग क्रमांक 10 मध्ये विजय भैया पवार, अ मध्ये, ब मध्ये सुनील भैया पवार आणि क मध्ये मी स्वतः आणि ड मध्ये शेख नाईम भाई वस्तात. आणि केंद्र शासनामध्ये जो आहे सरकार भाजपाचे, तसे महाराष्ट्र सरकारमध्ये आता भाजप येणार आहे स्वतः सॉरी, त्याच्यामुळे महापौर भाजपचा इथं बसणार आहे. त्यामुळे सर्वांनी मतदान करावे भाजपला ही विनंती करतो. परिसर कोणता कोणता आहे प्रभाग 10 मध्ये? प्रभाग 10 मध्ये कसबा, मोरंडी मोहल्ला, शनी मंदिर, शीश टेकडी आणि आनंदी स्वामी गल्ली, कैकाडी मोहल्ला हा परिसर आहे. माळीपुरा, बरवार गल्ली, राजवाड़ा, टट्टूपुरा पण आहे. भाजप ने आपके ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी दी है, सबका साथ सबका विकास, इस घोष वाक्य को उन्होंने सही ठहराया है और आपको उम्मीदवारी दी है, तो क्या लगता है आपको? मैं सबसे पहले तो भारतीय जनता पार्टी का बहुत आभार मानता हूँ. उन्होंने मुझे टिकट दिया बीजेपी का, और मेरे साथ में हमारे विजू पवार, सुभाष मामा और मनोज भाऊ इंगले, ऐसे लोगों को उन्होंने हमारे साथ दिया, ये खुशी की बात है. और मैं भारतीय जनता पार्टी एक ऐसी पार्टी है जो मुस्लिम समाज के अंदर जो जहर उगलने का काम जो चल रहा है, क्या भारतीय जनता पार्टी एक जातीयवादी पार्टी है? मुझे तो ऐसा लग रहा नहीं. जब से मुझे टिकट मिला है मैं रैलियां कर रहा हूँ हर प्रभाग में, हर कॉर्नर मीटिंग में, तो मुझे ऐसा भाजपा बीजेपी पार्टी तो ऐसी लग रही नहीं है कि वो जातीयवादी पार्टी है. क्योंकि दानिश साहब जब केंद्रीय मंत्री थे, उन्होंने कदीम जालना ईदगाह के लिए फंड दिए. कदीम जालना ईदगाह जो है तो मुस्लिम समाज के लिए एक बहुत बड़ी ईदगाह है कदीम जालना में, वहाँ हर ईद की नमाज अदा की जाती है. दूसरा प्रश्न ये बोलूंगा मैं कि जो अपना उर्दा स्कूल है उसको सीनियर कॉलेज के लिए दानिश साहब ने जो फंड दिया और उसे मंजूरी दी, ये भी एक मुस्लिम समाज के अंदर एक बहुत बड़ा मैसेज है. और तीसरा ये काम दिया उन्होंने, एक मेडिकल कॉलेज भी यहाँ पे, जब विरोधी पक्ष जब उसके मंत्री थे आरोग्य मंत्री, तो उन्होंने तो मंजूरी नहीं दी थी, लेकिन हमारे भाजपा जनता पार्टी के नेता राव साहब दानवे पाटिल ने यहाँ पे मेडिकल कॉलेज की मंजूरी दी है. बाद में हमको तो रिस्पॉन्स तो बहुत माशाल्लाह बहुत एक नंबर मिल रहा है सबसे, सब नागरिकों से. अभी हम यहाँ से अपना शीश टिकरी, सैयद नगर, भेरगरवाड़ी, कैकाड़ी मोहल्ला, टट्टूपुरा, मणिपुरा, बाजार चौकी,